रेल्वेदारांना अडथळा करू नये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपल्या चॅनलचे 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. म्हणजे 1 लाख सबस्क्रायबरचं आपलं कुटुंब तयार झालेलं आहे. जे सगळं तुम्हा सर्वांशिवाय अशक्य होते. तुम्ही दिलेला प्रेम, सपोर्ट, पाठिंबा, आशीर्वाद सगळं यामागे मोलाचं होतं. त्यासाठी तुम्हाला सर्वांना थँक्यू आहे माझ्याकडनं. आज आहे मुंबई गणपती आगमन सोहळा आणि आज आपल्या चॅनलवरची आगमनाची ही शेवटची व्हिडिओ आहे. कारण गणपतीला अवघे 5 दिवस राहिलेले आहेत. हा शेवटचा रविवार आहे आणि आज मुंबईमध्ये खूप आगमन सोहळे आहेत. काल चिंतामणीच्या आगमनासाठी आपण आलो होतो. व्हिडिओ पण आपण अपलोड केली आहे. तुम्ही जर ते पाहिली नसाल तर नक्की बघा. तुफान गर्दी होती. म्हणजे एवढी गर्दी होती ना की माझी बॉडी पेन अजून होते. पण कसं आहे, मुंबईचा गणेशोत्सव म्हटलं तर गर्दी आलीच. तर आज या गणपतीच्या आगमन सोहळ्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गणपती दाखवण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल. तर चला गणपती बाप्पा मोरया म्हणत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण आलो आहोत परेल वर्कशॉप जवळ आणि वाजलेत सकाळचे 10. तर हे बघा, आता आपण पोहोचलो आहोत परेल वर्कशॉपला आणि इथून आता गणपती निघायला सुरुवात झालेली आहे. पाऊस यांचं लक्षण असल्यामुळे हे इथे पिशवी वगैरे गणपतीला बांधत आहेत आणि इथून गणपती एक आलेला आहे, तो गणसंकुलवरनं आलेला आहे. गणपती बाप्पा मोरया. तर आपण आता परेल वर्कशॉपच्या आतमध्ये आलो आहे. कारण की बाहेर पावसाची सुरुवात झाली आहे म्हणून थोडा आसरा म्हणून आतमध्ये आलो आणि आज भरपूर साऱ्या गणपतींचं आगमन सोहळा आहे. तर आत्ताच आपण परेल वर्कशॉपमधून आलो. परेल वर्कशॉपमध्ये शेवटची लगबग चालू आहे म्हणजे आगमनाचे. कारण गणेशोत्सव कसे आता शेवटच्या टप्प्यामध्ये आगमन आता सुरू आहे. आगमन वगैरे आपण एवढं बघतोय. मगाशी पण तुम्हाला बोललो आपली आगमनाची शेवटची व्हिडिओ आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे मुंबई पोलिसांना आपला सॅल्यूट आहे. कारण की एवढी गर्दी कंट्रोल करणं वगैरे त्यांच्यामुळे सर्व उत्सव हे पार पडत असतात आणि त्यांची खरंच मोलाची भूमिका असते. गणेशोत्सवाच्या संबंधी सांगायचं म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण 2 महिने अगोदरपासून व्हिडिओ चालू केले होते जे म्हणजे प्रत्येकाच्या म्हणजे उपयोगीचे होते. म्हणजे प्रत्येक बाबतीमध्ये शॉपिंग होती. मग ते दागिने असतील, पडदे असतील, मखर असतील, तबला वगैरे असतील. शिवाय त्याच्यानंतर आपण वर्कशॉप बघितले म्हणजे कोणाकोणाला गणपती बुक करण्यासाठी वगैरे काही करत असेल त्या ठिकाणी ते लोक जाऊ शकतात. आपण आगमन बघितले. तसेच आपण मुंबई गणेशोत्सव पण बघणार आहात. म्हणजे गणेश चतुर्थीपासून ते गणेश विसर्जनापर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्हाला पोहोचवण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल. कारण असे पण असतात जे लांब राहतात त्याच्यामुळे या ठिकाणी पोहोचू शकत नाही. असे पण असतात जे ज्यांना यायची इच्छा असते पण त्यांचं वय वगैरे जास्त असल्यामुळे ते येऊ शकत नाही. आणि असे पण असतात ज्यांना तिथे जातात पण तिथे जाण्यासाठी त्यांना माहिती पाहिजे असते. म्हणजे कुठे जायचं, कसं जायचं वगैरे. त्याच्यासाठी मी तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ पोहोचून घर बसल्या सर्व गणपतीचे व्हिडिओ बघण्याचा नक्कीच आनंद घ्या. तरी बघा, इथे आपण आता भजीपाव आणि बॉटल वगैरे घेतलेली आहे. कारण की एकदा आगमन सुरू झाले ना तर काही टाईमच मिळत नाही. थँक्यू ताई, तुमच्यामुळे एवढ्या गडबडीमध्ये आमच्या पोटाला आधार मिळत होता. चला. आणि आता आगमनाला सुरुवात झालेली आहे. जे जे गणपती इथे ट्रकावरती बसवतात ते इथे ट्रॉलीने बाहेर आणले जातात. या अशा कृपया सहकार्य करा. प्रत्येक मंडळाने सहकार्य करा. सर्वांना विनंती आहे. सर्वांच्या मूर्त्या बाहेर पडतील. अरे पुढे चालला, राईट चालेल. गणेश भक्तांना विनंती आहे, विनाकारण गर्दी करू नये. रहदारीला अडथळा करू नये. हे एक लाईन पूर्वजांची काळजी घ्या. घेतो एक मिनिट थांबा. सगळ्यांची घराली बाहेर थांबा.
दोघीकडे ते पण लावतात पण. तर हे बघा इथे पूर्ण रस्त्यामध्ये ठिकठिकाणी आगमन चालू आहे. इथे आलेला आहे तो मरोळचा राजा. चेहऱ्यावरनं वाटते निखिल खातू मूर्तीकारांची ही मूर्ती आहे आणि खूप सुंदर वाटते. प्रभावळ वगैरे एकदम मस्त वाटते. गणपती बाप्पा मोरया. बहुतेकशे गणपती ना आज असेच जाणार आहेत आणि इथून मग त्यांच्या एरियामध्ये जाऊन त्याचं वादन होणार आहे. मस्त वाटतं गणपती. आणि मागे बघा पूर्ण ट्रॅफिक जाम. मोरया. हे बघा एका मागोमाग एक सर्व गणपतींचं आगमन सुरू आहे आज. हे आलेलं आहे परेरावाडी मोहली. यांचा गणपती कसा आहे? गणपती बाप्पा. हा हे बघा हे जरा मस्त जरा शिस्तबद्ध वाटते एकदम. म्हणजे कसं मंडळाची मुलं आहेत ते सर्व दोरी पूर्ण लाईनीमध्ये नेतात. मंडळाचं यावर्षी 50वं वर्ष आहे. मित्र मंडळाचं नाव काय? विद्याविहारचा लाडका. ओके. हा बघा विद्याविहारचा लाडका आहे. खूप सुंदर मूर्ती वाटते. मंडळाचं यावर्षी 50वं वर्ष आहे आणि गणपती पण सुंदर वाटतोय आणि त्याची प्रभावळ पण खूप भारी वाटते. एका बाजूला हत्ती आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी आणि गणपतीचं रूप आहे ना एकदम तेजोमय वाटते. गणपती बाप्पा. आता आपण आलो आहोत गणसंकुलला आणि या ठिकाणी भरपूर गर्दी आहे गणपतीच्या आगमनासाठी. भरपूर गणपती या ठिकाणावरून निघालेले आहेत. तर इथून येतोय तो रथाधीशची ट्रॉली येते म्हणजे अभ्युदयनगरच्या राजाची. याची ट्रॉली आहे ना दरवर्षी भारी सजवलेली असते आणि महत्त्वाचं म्हणजे ती फुलाने सजवलेली असते. यावर्षी इथे बजरंगबलीचं पाठी प्रभाव दाखवलेली आहे आणि मी बजरंगबलीचा खूप मोठा फॅन आहे आणि भारी वाटते.
तर आता आपण पोहोचलो आहोत गणेश गल्लीजवळ, म्हणजेच मुंबईचा राजा. मुंबईच्या राजाचा हा प्रवेशद्वार आहे. वरती भगवान शंकराची मूर्ती मस्त एकदम वाटते ते. तर तुम्ही या मुंबईच्या राजाच्या दर्शनाला तुम्ही नक्की येऊ शकतात. आता येत्या 2 दिवसामध्ये गणपतीचं प्रथम दर्शन करणारच आहात. आणि इथून आता उमरखाडीचा राजा बाहेर येतोय आणि गर्दी आपण बघू शकतो भरपूर आहे. चला मित्रांनो, आता ही व्हिडिओ इथेच संपवतो. या व्हिडिओमध्ये आपण आजचं आगमन म्हणजे जे 1 सप्टेंबर 2024ला आगमन होतं ते आपण बघितलं. वाटलं नव्हतं एवढे गणपती, पण इथे आल्यावरती समजलं 105 गणपती होते. म्हणजे कसे छोटे छोट्या मंडळांचे कसे गणपती लेट नेतात, त्याच्यामुळे छोट्या छोट्या मंडळाचे गणपती होते. पण गणपती खूप सुंदर होते, खूप चांगल्या मूर्त्या होत्या, एकापेक्षा एक मूर्त्या होत्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिकडे नजर जाईल ना
तिकडे गणपतीची मूर्ती दिसत होती आणि खूप मस्त आगमन होतं. आता आपण या ठिकाणी निघतोय. संध्याकाळी मला एका गणपतीच्या इकडे जायचं आहे, म्हणजे बोलूया ठिकाणी तिकडे मला जायचं आहे. त्याच्यामुळे मी इथं ही व्हिडिओ इथेच थांबवतो. आता इकडून निघतोय. आता याच्यानंतर आपल्या गणेशोत्सवाच्या व्हिडिओ म्हणजे गणपतीच्या दर्शनाच्या व्हिडिओ सुरू होतील, त्या तुम्ही नक्की बघा. तर आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो. आवडत कसं वाटतं नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर भेटू शका नवीन व्हिडिओ. गणपती बाप्पा मोरया.